आणि आता एक नजर टाकूयात महाफास्ट न्यूज 100 वर। खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांकडून पाहणी। काल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून विकास कामांची पाहणी। आमदार चेतन तुपे पाहणी दौऱ्यात उपस्थित। कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही, आजचा दौरा पूर्वनियोजित होता। अजित पवारांचं स्पष्टीकरण, शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल, असंही चॅलेंज। राजकीय भूमिका बदलल्यानं अजित पवारांची माझ्यावर टीका। अजित पवारांना स्वतः भेटून त्यांचं मत समजून घेणार, अमोल कोल्हेंचं वक्तव्य। शिवनेरीच्या पायथ्यापासून शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार। कांदा निर्यात बंदीसह दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मोर्चात मांडणार, अमोल कोल्हेंची माहिती। आम्हाला चेहऱ्याची गरज नाही, आमच्याकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे, खरगे असे अनेक चेहरे। राऊतांचा फडणवीस आणि अजित पवारांवर पलटवार। जितक्या जागा शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा अजित पवार गटाला मिळाव्यात, समान जागा वाटपाची आमची भूमिका, भुजबळांचं वक्तव्य। वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक। आगामी निवडणुकांवर बैठकीत चर्चा होणार। प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठक। जागांचा लोभ सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन। तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीत युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24 जागांवर लढू, असंही वक्तव्य। वंचितला सोबत घेण्याबाबत मी व्यक्तिगतरित्या सकारात्मक। 29 डिसेंबरच्या बैठकीत वंचितबाबत चर्चा होणार, अशोक चव्हाणांचं वक्तव्य। आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, देशात फक्त मोदींची हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा। सुनील देवधर यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी। भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक। येत्या 2 महिन्यात पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार। सुनील देवधर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक। प्रताप पाटील चिखलीकरांची स्वतःची जागा डळमळीत म्हणून ते माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करतात। प्रताप पाटील चिखलीकरांच्या दाव्यानंतर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर। राज्य सरकारला 1 तासही वाढवून दिलेला नाही। 20 जानेवारीपर्यंत शेतीची कामं पूर्ण करण्यासाठी वेळ घेतलाय। शेतीचं काम आटपून आम्ही मुंबईकडे निघणार, जरांगेंचं वक्तव्य। मुंबईतल्या लोकांनी आमचं सगळ्यांचं स्वागत केलं पाहिजे। मुंबईत आल्यानं त्यांचे हाल झाले तरी त्यांनी साथ द्यावी, जरांगेंची मुंबईकरांना आवाहन। मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार माझ्यासोबत असलेले नेते सध्या बोलत नाहीत, वेळ आल्यावर बोलतील, भुजबळांचं ओबीसी नेत्यांसंदर्भात वक्तव्य। एकमेकांवरच्या टीकेला फुलस्टॉप द्या, छगन भुजबळांवरील टीकेवरून गिरीश महाजनांचं जरांगेंना आवाहन। दोघांमधील टीकांची झोड थांबली पाहिजे, असंही वक्तव्य। बाबरीचं घुमट कोसळताच पळून गेलेले आम्हाला कसलं आव्हान देतात, 2024ला कोणाचं हिंदुत्व आहे ते कळेल, राऊतांची टीका। भाजपचे पोस्टर लोकांच्या भावना दुखावणारे, मोदी रामाला बोट धरून मंदिरात नेत असल्याच्या पोस्टरवरून राऊतांची टीका। तर मोदी विष्णूचे 13वे अवतार, असाही टोला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडनं मानद डॉक्टरेट पदवी। आज मुंबई विद्यापीठात पदवीनं सन्मानित करणार। नाशिक पोलिसांकडनं बडगुजर यांची आज चौकशी। दुपारी पोलीस पुन्हा चौकशीला बोलवणार, आपल्या वकिलांसोबत बडगुजर जाणार। उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार। गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार। नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेत दुसरी बैठक। मागासवर्ग आयोगानं ओबीसीतील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार। ओबीसीतनं मराठा आरक्षण देण्यास विरोधच, बबनराव तायवाडे यांचा इशारा। माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता। सध्या सुनील केदार यांच्यावर नागपुरातल्या रुग्णालयात उपचार सुरू। अयोध्येतील श्रीराम मंदिराचं काम युद्धपातळीवर सुरू। प्रशासनाकडून कामाचा घेतला जातोय 24 तास आढावा। जुन्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी। कोरेगाव भीमा परिसरामध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही। 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही। कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय। अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरामध्ये दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद, मात्र तात्पुरत्या मंदिरामध्ये पूजा सुरू राहणार। राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू। कोरोनाचे राज्यात 28 तर मुंबईमध्ये 13 नवे रुग्ण। राज्यात 168 सक्रिय रुग्ण। शहरासह ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत वाढ। नागपूरचं प्रदूषण धोक्याच्या पातळीबाहेर। बांधकाम, वाहनांचा धूर आणि बदललेल्या वातावरणामुळे प्रदूषणात वाढ, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली। सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली। सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही। अर्जदारांमध्ये नाराजी। 24,000 अर्ज सोडतीसाठी।
म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजूनही सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना घरं मिळाली, मात्र कोकण मंडळ सुस्त. शनी शिंगणापूरपासून देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर संप मागे. पुण्यात कोयता गँग पुन्हा सक्रिय. येरवडा परिसरात 20 ते 25 वाहनांची कोयत्यानं तोडफोड. दहशत माजवण्यासाठी कोयत्यानं गाड्या फोडल्या. हिंगोलीमध्ये मांजाच्या दुकानावरती छापा. नायलॉन मांजाचे 60 रोल जप्त. 3घांवर गुन्हा दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. कृषी मंत्रालय दिल्लीपर्यंत शेतशिवारांमध्ये माती सर्वेक्षणाला सुरुवात. 89 गावातील 150 ठिकाणचा मातीचा नमुना तपासणीला. मातीच्या सुपीकतेचा नकाशा कृषी विभागाच्या वेबसाईटवरती उपलब्ध होणार. 67व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी चंद्रपुरात शहर स्वच्छता सौंदर्यीकरणावरती विशेष भर. उद्यापासून 31 तारखेपर्यंत क्रीडा स्पर्धेचं आयोजन. शहरात आकर्षक विद्युत रोषणाई. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. भाविकांच्या अलोट गर्दीनं फुलला कृष्णा काठ. दत्त जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये आज भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच चावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीतही भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रातनं भाविक दाखल. मंदिरात 1111 किलोंची विविध फळांनी सजावट. नांदेडच्या माहूर गडावरती दत्तजन्म सोहळ्याचा उत्साह. दत्तनामाच्या गजरात सोहळा झाला संपन्न. सोलापुरातील उमरे दहिगावात रेणुका देवीच्या यात्रेचा उत्साह. यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात दत्त मूर्तीची भव्य मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीमध्ये सहभाग. नांदेडमधल्या माळटेकडी कामठामध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण. तर सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. आज सप्ताहाची सांगता होणार. वाशिमच्या मुसळवाडीमध्ये गावकऱ्यांनी लोकवर्गणीतनं बांधले 4 मजली मंदिर. संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. नाताळनिमित्त अमरावतीच्या चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. बियाणी चौकात दोन्ही चर्चमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी. लोणावळ्यात पर्यटकांची ख्रिसमस उत्साहात साजरा करा, मात्र हुल्लडबाजी केल्यास कायदेशीर कारवाई करणार. लोणावळा पोलिसांचा इशारा. साताऱ्याच्या कराडमध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं 24वी धम्म परिषद संपन्न. बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये कुंटूर इथं संविधान जागृती महोत्सव सोहळा. धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचं संविधानावरती व्याख्यानाचं आयोजन. नागपूर जिल्ह्यातल्या 600 अंगणवाड्यांमध्ये वीज उपलब्ध नाही. वीज बिल थकल्यामुळे 90 अंगणवाड्यांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित. राज्यात एप्रिल मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरनं पाणी पुरवठा. गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. जिल्हा प्रशासनानं दोन्ही जिल्ह्यांसाठी 196 विहिरी अधिग्रहित केल्या. मुंबईच्या मध्य रेल्वेची विनापरवाना फेरीवाल्यांवरती कारवाई. रेल्वे परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासन आक्रमक. मुंबई विमानतळावरती प्रवासी विसरलेल्या 41,000हून अधिक वस्तू या दाव्या विना पडून प्रवाशांची संख्या वाढल्यानं वस्तू हरवण्याचंही प्रमाण वाढलं. नवी मुंबईच्या तळोजामध्ये उद्योगांना प्रक्रिया केलेलं पाणी मिळणार. सिडको आणि MIDC मध्ये करार. अन्न भेसळी विरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकरी मद्य उत्पादनांवरती FDAची करडी नजर. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये लवकरच साखर कारखाना उभारणार. आमदार संजय जगतापांचं शेतकऱ्यांना आश्वासन. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना उभारणार. PhD संशोधकांच्या अर्थसहाय्यात वाढ. UGCनं आधी छात्रवृत्तीची नवीन रक्कम ठरवल्यानंतर महाज्योतीचा निर्णय. सांगलीमध्ये केमिकल मिश्रित पाण्यामुळे वारणा नदीपात्रात मृत माशांचा खच. नागरिकांच्या आरोग्याला धोका. संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कारवाईची मागणी. लातूर जिल्ह्यात 37 प्रकारच्या प्रमाणपत्र वाटपावरती निर्बंध. ग्रामपंचायतीकडनं नियमावलीत नसलेली प्रमाणपत्र ही
वाटप प्रशासनाच्या बाब निदर्शनास आल्यानंतर लातूर जिल्हा परिषदेच्या सूचना। सांगलीमध्ये ॲडव्होकेट श्रीकृष्ण रामचंद्र पोतकुळे यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। महानगरपालिकेच्या मालमत्तेच्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य भाडे करार पत्र कायदेशीर करण्याबाबत याचिका। सोलापुरात उजनी प्रशासनाविरोधात ठाकरे गट आक्रमक। उजनी कालव्याचे चालू आवर्तन तात्काळ बंद करा, अन्यथा जलसमाधी घेण्याचा ठाकरे गटाच्या युवा सेनेचा इशारा। भंडाऱ्यामध्ये भाजप युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवांच्या अध्यक्षतेत बैठक। कार्यकर्त्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करत मार्गदर्शन, आगामी उपक्रमांचीही देण्यात आली माहिती। सोलापूरमध्ये परराज्यातून आलेल्या 13 महिला चोरांना अटक। पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चोरी करताना महिलांना अटक। भंडारा जिल्ह्यातल्या शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित, तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी। महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटले यांची मागणी। नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये पपईच्या लागवडीतनं उच्च शिक्षित तरुणानं कमावलं लाखोंचं उत्पन्न। 3 एकर शेतातनं 4 लाखांचं उत्पन्न। आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम। गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार। पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा अधिकचा मोबदला मिळवण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची पानं बदलली। एका विरुद्ध गुन्हा दाखल। बीडच्या गेवरा इथली घटना। कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरती वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई। समृद्धी महामार्गावरनं छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला। पोलिसांनी गायींना शिरपूरमधनं गोशाळेत सोडला।